कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। रवींद्र धंगेकरांकडून मोहोळ यांच्या गाडीचा व्हिडिओ शेअर करत आरोप। मोहोळ महापौर असताना पुणे पालिकेची पाटी लावून बिल्डरची गाडी वापरायचे। बडेकर बिल्डर यांनी जैन हॉस्टेल खरेदीसाठी लिलाव लावला होता। कोथरूडचे बडेकर बिल्डरही मोहोळ यांचे पार्टनर आहेत। धंगेकरांचा गंभीर आरोप। महापौर असताना मोहोळ यांनी शासकीय यंत्रणा बिल्डरांकडे गहाण ठेवली होती। बडेकरांच्या गाडीवरून धंगेकर चांगलेच आक्रमक। बिल्डरच्या गाडीला महापौराचं स्टिकर कसं आणि दोन्ही टेंडरला तेच बिल्डर कसे, धंगेकरांचा सवाल। बडेकरांसोबत पार्टनर असताना 2.5 वर्षे स्वतःची गाडी वापरली। मी एकमेव महापौर ज्याने स्वतःची गाडी वापरली। धंगेकरांच्या आरोपांवरती मोहोळ यांचं स्पष्टीकरण। धंगेकर रोज सकाळी काहीतरी खोटं ट्विट करतात, त्यांचा बोगस कार्यक्रम सुरू आहे। धंगेकरांच्या आरोपांवर मुरलीधर मोहोळ यांचा पलटवार, तर त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत। माझ्यावर एकतरी गुन्हा दाखवावा, मोहोळ यांचं आव्हान। माझ्यावर वैयक्तिक बोलल्यास मोहोळ यांना पळताभुई थोडी करेन, धंगेकरांचं पुन्हा एकदा मुरलीधर मोहोळ यांना आव्हान। तर मोहोळ यांनी बिल्डरची गाडी वापरल्याचे पुरावे दिले, धंगेकरांचं वक्तव्य। धंगेकर पिसाळलेत म्हणून मोहोळ यांना विरोधक मानतात। मोहोळ यांच्यावरती आरोप केल्याशिवाय राजकारणात राहता येणार नसल्यानं धंगेकरांचे आरोप। मोहोळ यांनी त्यांचं स्पष्टीकरण दिलं आहे। धंगेकरांनी केलेल्या आरोपांवर बावनकुळेंचं प्रत्युत्तर। धंगेकर जे तुम्ही करताय ते चंद्रकांत पाटलांनी करायला हवं होतं। रमेश पाटलांचा धंगेकरांना फोन, ऑडिओ क्लिप व्हायरल, तर तुमची मला भीती वाटते, धंगेकरांचं मिश्किल वक्तव्य। धंगेकरांना लोकांनी सगळीकडून टाकून दिलंय। मोहोळ यांच्याकडून धंगेकरांचा वेड लागलेला आणि विकृत मनोरुग्ण असा उल्लेख। भंडाऱ्यातील सर्वांचे मोबाईल आणि व्हॉट्सअप ग्रुप सर्व्हेलन्सवर टाकलेले आहेत, बावनकुळेंचे खळबळजनक वक्तव्य। तर कार्यकर्त्यांनी बेईमानी केली तर 5 वर्ष दरवाजे बंद करणार, बावनकुळेंचा इशारा। बावनकुळेंवर गुन्हा दाखल करून अटक करून चौकशी करावी, बावनकुळेंच्या सर्व्हेलन्सवरील वक्तव्यानंतर राऊतांची मागणी। तर फक्त भाजप कार्यकर्तेच नाही तर इतर नेत्यांचेही फोन सर्व्हेलन्सवर, राऊतांचा गंभीर आरोप। आमच्या पक्षात आम्ही काय करावं हे सांगणारे राऊत कोण आहेत? वॉर रूम मध्ये योजना मॉनिटर केल्या जातात, ही पक्षाची यंत्रणा आहे। कार्यकर्त्यांच्या कामांची तपासणी वॉर रूम मध्ये केली जाते, बावनकुळेंचं राऊतांना प्रत्युत्तर। भाजपच्या खासगी व्हिजिलन्स ऑफिसमध्ये पेगाससपेक्षा पुढच्या मशीन्स आल्या आहेत, राऊतांचा आरोप। तर कर्नाटकमधील काम करणाऱ्या 6 संस्था महाराष्ट्रामध्ये कामाला लावल्याचाही राऊतांचा गंभीर आरोप। तुमचं सरकार असताना कुणाकुणाचे फोन टॅप केले होते त्याची पहिली माहिती द्या। महाविकास आघाडीच्या काळात लोकशाहीचा गळा घोटला, आता उपदेश देऊ नका, भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांची संजय राऊतांवर टीका। फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरची आत्महत्या, पीएसआय गोपाल मधने याने 4 वेळा अत्याचार केल्याचा उल्लेख। तर पोलीस प्रशांत बनकर याने मानसिक त्रास दिल्याचाही हातावरील सुसाईड नोटमधून आरोप। तर पोलिसांना तात्काळ निलंबित करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश। फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्येची मुख्यमंत्र्यांकडून दखल, पोलिसांना तात्काळ निलंबित करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश। तसेच आरोपींवर कठोर कारवाई करण्याचेही आदेश। महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाची राज्य महिला आयोगाकडून दखल, फरार आरोपींच्या शोधासाठी शोधपथक रवाना, फरार आरोपींचा शोध घेऊन सखोल तपासाचे आयोगाचे निर्देश। पोलीस अधिकाऱ्यांसोबत बोललो, तात्काळ अटक करण्याच्या सूचना दिल्या आहेत, शंभूराज देसाई यांची प्रतिक्रिया। तर दोषींवर कठोर कारवाई केली जाईल। फलटणमध्ये महिला डॉक्टरच्या आत्महत्येनंतर मंत्री पंकज भोयर यांचं वक्तव्य। फलटणमधील घटना दुर्दैवी, कुठल्याही क्षणी आरोपी अटकेत असतील। एक आरोपी सातारा बाहेर, तर त्याला पकडण्यासाठी टीम रवाना, चित्रा वाघ यांची माहिती। कितीही भाषणं दिली तरी भाषणाने कोणी जिंकत नाही। मी आता कर्नाटकावरून टीम आणली आहे, तुमच्या भंडाऱ्यामध्ये घरोघरी 45 लोक फिरत आहेत। भंडाऱ्यातील कार्यक्रमात बावनकुळेंचं मोठं वक्तव्य। बंगळुरूमध्ये 80 रुपये देऊन मतदारांची नावं हटवली, कथित मतचोरी घोटाळा प्रकरणी नेमलेली एसआयटी तपासामध्ये निष्पन्न, तर 6 जणांवरती संशय व्यक्त। कर्नाटकमध्ये फार स्वस्तात सौदा झाला, कर्नाटकात 80 रुपयात एक मत डिलीट केलं जातं। कथित मतचोरी प्रकरणी नेमलेल्या एसआयटी तपासात निष्पन्न झाल्यानंतर संजय राऊतांचं वक्तव्य। संजय राऊत, आदित्य ठाकरेंचं पॉवर प्रेझेंटेशन सुरू होण्यापूर्वी जनतेनं पॉवर कट केली आहे। जनतेनं पॉवर कट केल्यावर आता कोणतं पॉवर प्रेझेंटेशन करणार, नवनाथ बन यांची संजय राऊतांसह आदित्य ठाकरेंवर टीका। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस मतचोरीबाबत उद्या संध्याकाळी प्रेस क्लबमध्ये चित्रपट दाखवणार, चित्रपटानंतर मतचोरीबाबत चर्चासत्र हे घेतलं जाणार। प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ कार्यक्रमाला उपस्थित राहणार। देवेंद्र फडणवीसांना ठाकरे बंधू एकत्र आल्यानं आनंद झाला असेल तर फडणवीसांना मिठाई पाठवणार, राऊतांची प्रतिक्रिया। तर ठाकरे बंधू एकत्र आल्यानं आनंद, त्यांना आवडीची मिठाई पाठवणार असल्याचं फडणवीसांचं अनौपचारिक गप्पांमध्ये वक्तव्य। ठाकरे बंधूंमध्ये मोर्चासंदर्भात काल चर्चा झाली। 1 नोव्हेंबरचा सर्वपक्षीय मोर्चा असणार आहे। मतचोरीवरून निघणाऱ्या मोर्चाबाबत संजय राऊत यांची माहिती।
पालिका निवडणुकीमध्ये ठाकरे गटाला लागलेली ओहोटी वाढत जाणार. भाजपच्या केशव उपाध्यायांची ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका, तर कट्टर शिवसैनिक एकनाथ शिंदेसोबत आहेत उपाध्यायांचं वक्तव्य. जयंत पाटलांच्या कारखान्याचं नाव रात्री अज्ञातानं बदललं. राजाराम बापू साखर कारखान्याचं नाव बदलून राज्य विजय डफळे असं लिहिण्यात आलं. कारखान्याचं नाव अज्ञातानं बदलल्यानं सांगलीच्या जत तालुक्यात मोठी खळबळ. राजाराम बापू कारखान्याच्या प्रवेशद्वारावर लावलेली पाटी हटवली. घटनास्थळाची जत पोलिसांकडून पाहणी. आमदार गोपीचंद पडळकर विरुद्ध जयंत पाटील असा संघर्ष आणखी वाढणार. राजाराम बापू कारखान्याचं नाव बदललं, मी त्याच्यासोबत. सत्तेचा वापर करून जयंत पाटील यांनी कारखाना स्वतःच्या घशात घातला. पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका. कबुतरांच्या मुद्द्यावरून फडणवीसांनी बैठक घेतली. बैठकीमध्ये सर्व गोष्टी त्यांना समजवलेल्या आहेत. कबुतरखान्याचा विषय आता वाढला नाही पाहिजे. मंगलप्रभात लोढांची माहिती. छत्रपती संभाजीनगरमध्ये वंचितचा जनाक्रोश मोर्चा. सुजात आंबेडकरांच्या उपस्थितीमध्ये आरएसएसच्या कार्यालयावरती मोर्चा. शहरामध्ये जॉईन आरएसएस नावाच्या मोहिमेवरून वाद वाढला. आरएसएस कार्यालयाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त. अहिल्यानगरमधील मारहाणीच्या घटनेचा वंचितकडून निषेध व्यक्त. मारहाण करणाऱ्या गुंडांवरती मकोक अंतर्गत कारवाई करा. प्रकाश आंबेडकरांची मागणी. प्रकाश आंबेडकर पीडित तरुणाच्या कुटुंबियांची भेट घेणार. 2 नोव्हेंबरला अंतरवाली सराटीमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी बैठक. शेतकरी संघटनेचे नेते तज्ज्ञ अभ्यासकांसोबत बैठक घेणार. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी ऐतिहासिक लढाई असणार. मनोज जरांगे पाटलांची माहिती. पुणे पोलिसांनी गुंड निलेश घायवळची स्कॉर्पिओ गाडी जप्त केलेली आहे. अहिल्यानगरमधील जामखेडा खरडा या ठिकाणाहून गाडी जप्त. गुंड निलेश घायवळवरती पोलिसांची कारवाई सुरूच. पोलीस शेड आणि संरक्षण कट्ट्याला धडक देणाऱ्या गाडीवरती अद्यापही कोणतीच कारवाई नाही. कारवाईसाठी आंदोलन छेडण्याचा शिवसेनेचा इशारा. मोठ्या गाड्यांवर कारवाई होत नसल्याचा शिवसेनेचा आरोप. बलात्कारमधील आरोपीला जामीन मिळवून देण्यासाठी 3 लाखांची लाच मागितली. कल्याणच्या खडकपाडा पोलिसांचा अजब कारनामा. एएसआय तुकाराम जोशी आणि पोलीस शिपाई विजय काळेला एसीबीने रंगेहात पकडलं. मुंबईच्या खारदांडा परिसरामध्ये मणिपूरच्या 3 युवकांना मारहाण. क्षुल्लक कारणानं मारहाण झाल्याची प्राथमिक माहिती. पुण्याच्या भोरमध्ये वाहनाला जाण्यासाठी रस्ता देण्याच्या कारणावरून वाद. भर रस्त्यामध्ये 2 वाहन चालकांमध्ये वाद, तर पुणे ते भोर मुख्य मार्गावरती वाहतूक कोंडी. सुरेश धस आमदार व्हावेत यासाठी कार्यकर्त्यांचा श्री स्वामी समर्थ गडावरती नवस. बैलगाडीतून भव्य मिरवणूक काढत आमदार सुरेश धस यांच्या उपस्थितीमध्ये नवसपूर्ती. धसांसाठी सचिन दातीर या कार्यकर्त्याचा नवस. परभणीच्या पाथरी तालुक्यातील मरळ गावामध्ये मेघना बोर्डीकरांच्या हस्ते ग्रामसंसद भवनाचं लोकार्पण. ग्रामस्थांची मोठ्या संख्येनं उपस्थिती. धाराशिवमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिला कर्मचाऱ्यांचं उपोषण. गेल्या 2.5 वर्षांपासून पगार मिळत नसल्यानं महिला आक्रमक. संत गाडगेबाबा माध्यमिक आश्रम शाळेत महिला परिचारिका म्हणून कार्यरत. गोंदिया नगर परिषदेच्या वॉर्ड रचनेला काँग्रेसचे माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या मुलाकडून हायकोर्टात आव्हान. 2 याचिका दाखल. अनावश्यक मनमानी कृती केल्याचा आरोप. मुंबईसह ठाणे पालघरमध्ये रविवारपर्यंत मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज. मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपासून तापमानात मोठी वाढ. उकाडा आणि उन्हामुळे नागरिक हैराण. दक्षिण महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकण किनारपट्टी या भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता. हवामान खात्याकडून 12 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी. अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याचा अंदाज. पुणे शहरात काल संध्याकाळपासून रात्रभर रिमझिम पाऊस बरसला. उकाड्यानं त्रस्त झालेल्या पुणेकरांना काहीसा दिलासा. सकाळपासूनच ढगाळ वातावरण. जळगावच्या पाळधी या ठिकाणी बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या तरुणाला गुलाबराव पाटलांकडून मदत. गुलाबराव पाटील यांनी डॉक्टरांसोबत संपर्क साधून वैद्यकीय मदत मिळवून दिली. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून.